एक सुंदर लेख वाचनात आला. उदावंत असं त्या व्यक्तीचं आडनाव आहे. क्रेडिट गोज टू हिम. त्यांनी शीर्षकच खूप छान दिले की परत फिरता यायला हवं. पहा मित्रांनो, आयुष्याशी निगडीत असा हा लेख आहे. डायबेटीसमुळं थोडंसं चालत फिरलं पाहिजे असं एका मधुमेही रुग्णाला डॉक्टरांनी सांगितलं. आणि मग सकाळी फिरण्यास सुरुवात, चला आजपासून सुरू करू असं म्हणून हे अस्मादिक चालायला निघाले. आता एकतर फिरण्याचा पहिला दिवस, कधी सवय नाही चालण्याची आणि सुरुवात तर केली आहे. मग घरापासून सरळ गेले, नंतर कुठेतरी वळाले. पहिल्या दिवशी थोडी खुमखुमी जास्त असते तुम्हा आम्हाला. चालत राहिले. खूप अंतर गेल्याचं लक्षात आले, थोडीशी दमछाक झाली आणि मनाला एक गोष्ट चाटून गेली त्यांच्या की अरे आपल्याला तर एवढं चालायची सवय नाही आहे. आता आपण आलो आहे. मागं वळून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण खूप दूर आलो आहे आणि आता पुन्हा घरापर्यंत परत चालत जाणं, माझ्यात तर तेवढी ताकद नाही राहिली असं त्यांच्या अंतर्मनाने त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी घरी फोन केला. मग त्यांच्या मुलाला, कोणा नातेवाईकाला तो स्पॉट सांगितला. एका चहाच्या टपरीच्या बाजूला एक कट्टा होता, त्याच्यावर बसून राहिले. यथावकाश त्यांचे नातेवाईक त्यांना येऊन गाडीवर घरी घेऊन गेले. आता चालण्याच्या नादामध्ये आपण किती दूर आलो आहेत, नंतर परत आपल्याला जाणं जमेल की नाही हा विचार जसा त्यांच्या मनात आला नाही, अगदी तसंच मानवी आयुष्यात प्रत्येक माणसाला कुठेतरी थांबून आपल्याला आपल्या आपल्या विसाव्याच्या ठिकाणी परत फिरता यायला हवं हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकवायलाच हवा. याच्यासाठी या प्रतिष्ठित लेखक उदावनजींनी एक उदाहरण दिले टॉल्स्टॉय या तत्त्वज्ञानी माणसाने सांगितलेल्या गोष्टीचं. एका राज्याचा राजा अतिशय दानशूर होता आणि त्या राज्यात एक अतिशय गरीब असा माणूस की ज्याच्याकडे आता काहीच उरलं नव्हतं, जगण्याचं साधन नव्हतं. म्हणून त्याची कैफियत घेऊन तो दरबारात गेला आणि त्या राजाकडे त्याने याचना केली की राजेसाहेब, मला फक्त थोडीशी कसायला जमीन हवी आहे, जिच्यामध्ये मी काही पिकं घेईन आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरती करेन मी. राजाने ऐकून घेतलं. नक्की तुला मदत करू. उद्या सकाळी सूर्योदय झाल्या झाल्या माझ्याकडे ये. त्याप्रमाणे चला, आता आपल्याला राजा मदत करणार, काहीतरी आपला प्रश्न मार्गी लागणार. म्हणून हा रात्रभर झोपू शकला नाही आणि सकाळी उठून सूर्योदयाला पुन्हा दरबारात हजर. मग राजाने त्याला सांगितलं, तुला मी जमीन देतो आहे, तू आत्ता सूर्योदयाला चालायला सुरुवात कर आणि संध्याकाळी मला येऊन भेट. एवढ्या वेळामध्ये जेवढी जमीन तू पादाक्रांत करशील तेवढी जमीन या राज्यातली तुला देऊन टाकली. हे ऐकून तो याचक जणू काही आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, अशी अवस्था झाल्यागत तो व्यक्ती अगदी आनंदाने हरखून गेला आणि त्याने त्या राजवाड्यापासून पळायला सुरुवात केली. अर्थातच त्या काळी राजाचे जे सेवक असतात ते पण त्याच्या बाजूनी धावत होते, घोड्यावर प्रवास करत होते. सूर्योदयाला पळायला सुरुवात केलेली हा एक याचक, पण शेवटी तो माणूस, त्याच्या मनामध्ये एक ईर्ष्या निर्माण झाली. एक अपसूकच, आपला जन्मभर आणि 7 पिढ्यांचा प्रश्न आपण आज सोडवायचा, जास्तीत जास्त जमीन आपण मिळवायची, या भ्रमामध्ये, याच विचारामध्ये तो धावत राहिला. सूर्यास्त जवळ आला की त्याला आठवलं, अरे राजाने आपल्याला दरबारात परत भेटायला बोलवलं आहे, सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत आपण दरबारात पोहोचलं पाहिजे. हा विचार त्याच्या मनात आला. तेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तर त्याला कळलं की आपण आता खूप दूर आलो आहे. म्हणून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. तो जाताना जेवढ्या वेगात धावत होता त्याच्याहीपेक्षा जास्त वेगात धावायला सुरुवात केली. परंतु त्याच्या लक्षात येऊ लागलं की राजवाडा तर खूप दूर आहे आणि सूर्यास्तापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही.
म्हणून त्याने अजून त्याचा स्पीड वाढवला, त्याची गती वाढली पळण्याची. दमछाक तर त्या राजाच्या सेवकांची पण झाली. अखेरीस राजवाड्यात न पोहोचता अति दम लागल्यामुळं त्याला श्वाससुद्धा घेता येईना आणि अशा परिस्थितीत तो जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्या सेवकांनी लगेच राजाकडं काही सेवक पाठवले आणि राजेसाहेबसुद्धा दरबारातनं उठून मस्तपैकी आपल्या घोड्यावरून त्या ठिकाणापर्यंत आले. त्यांनी पाहिलं, राजवैद्यांनी पण पाहिलं, त्याचा मृत्यू झाला होता. राजाने एक मत व्यक्त केलं की या माणसाला तसं पाहिलं तर फक्त 7 फूट जमीन हवी होती आणि विनाकारण हा धावत राहिला. मित्रांनो, गोष्ट जरी तुम्हाला साधी वाटली तरी याचा मतितार्थ हा खूप गर्भित अर्थ असलेली ही गोष्ट आहे. प्रत्येक माणूस अशाच पद्धतीने कुठल्या ना कुठल्या सुखाच्या मागं धावत असतो, कुठं थांबायचं कळत नाही. म्हणून परत कधी फिरायचं हे ज्याला समजतं तोच चांगल्या रीतीने आयुष्य जगू शकतो, असंच या गोष्टीद्वारे उदावंत सरांना सांगायचं आहे. आणि हाच एक संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ.